विनस इंडो लाईफ ह्या कंपनीकडून आलेलो आहे. आपलं गाव? माझं नाव बिरुदत्ता कारंडे, किनीगाव, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर. तुम्ही ह्या ऊसासाठी हम्म. काय काय वापरलाय आणि त्याची माहिती आम्हाला थोडक्यात सांगा. तुमच्याकडनं जे औषध आणलं सॉइल किंग आणि गोल्ड हे औषध आणलंय यांना तुम्ही सांगितलं त्या पद्धतीने ऊसाला काळोखी बर वाढ आणि पेऱ्यातलं अंतर वाढल ह्या हिशोबानं तुम्ही सांगितल्यावर सोडले मी. बर ऊसाला काय लागवड वगैरे काय नाही. बर तुम्ही मोठ्याने सांगितलं जरा बोला. हा तुम्ही सांगितल्यानंतर आम्ही हे ड्रिप पण हातरलं बर आणि ड्रिप मार्फत हे दिलेलं आहे. बर हे आपलं क्षेत्र किती आहे? 1 एकर आहे. एक आज तारीख आज तारीख 16 असेल सर. 16 का 17 नाही. बरं ठीक आहे 17 बोला तुम्ही. 17/2/2024. ठीक आहे. आता ह्या प्रोडक्ट पासून जे आपलं कल्चर आणि सॉइल क्लीन गोल्ड ही दोन्ही किती वापरला आणि आपल्याला काय बेनिफिट तेव्हापासून आतापासून मिळालेले थोडक्यात तुम्ही उल्लेख केला तर बरं होईल. हे कल्चर जे आहे हे सुरुवातीला आम्ही सोडलं ड्रिपनं. बर ते सोडून किती दिवस झालं? सोडून 15 दिवस झालं. एक पहिला डोस 15 दिवस झालं कल्चरचा. कल्चर 100 लिटर सोडलंय बर आणि दुसऱ्यांदा सोडलंय ते 10 तारखेला सोडलंय. की काय सोडला? कल्चर सॉइल किंग गोल्ड सोडलंय. सॉइल किंग आणि गोल्ड हा आणि सोडलंय. कल्चर ही मिक्स करून सोडलाय तुम्ही? मिक्स नाही, आदल्या दिवशी सोडलंय आणि ती दुसऱ्या दिवशी असं झाला सोडलंय. विषय. बरं ठीक आहे. आता हे दोन्ही वापरल्यामुळं तुम्हाला ऊसामध्ये काय फरक जाणवतो? काळुकी फुटवा बर फुटव्याचं काय नाही, पाला काढून घेतला. हे पेऱ्यातलं जे अंतर आहे आणि पानाचं जे काळुकी आहे आणि त्याची वाढ जी दिसते आता एवढ्या टेम्परेचर मध्ये वाढ चांगली आहे त्याची आणि पेऱ्यातलं अंतर वाढलंय. बर ठीक आहे. मग तुम्हाला ह्या दृष्टिकोनातून तुम्हाला पाण्याची कमतरता किंवा असं पाणी लांबलंय असं काय जाणवतं का ह्याच्या पहिला? आता ही तुम्ही सुरुवातीला वापरला आता हे गेल्या वर्षी हा प्रोडक्ट आपल्यापाशी नव्हता हे तर मान्य आहे. मग तुम्हाला गेल्या वर्षीचा अनुभव लावणीचा आणि आता ही घातल्यापासून या लावणीचा अनुभव तुम्हाला काय दिसतो? नाही, या औषधामुळे बरंच फरक आहे. काय फरक पडला ते तुम्ही सांगा. काळुकी कांड्या पेऱ्यातलं अंतर हे बर आणि हे निम्म्यात सुरुवातीपासून वापरलं नाही ना, निम्म्यातनं जो वापरलाय. दिसतेच नाही आपणास नाही. 1 2 3 4 5 कांड्या ऊस होता. त्याच्यानंतर आम्ही औषध वापरल्यानंतर का नाही त्या महिन्याभरात तुम्हाला सांगतो 1 2 3 4 1 2 3 4 5 6 7 कांड्या वाढल्या. सरासरी 2 महिन्यात 7 कांड्या वाढल्या. म्हणजे 3.5 कांडी वाढली अशी म्हणा. 3.5 कांडी वाढले महिन्याला 3.5 कांडी वाढले. पाणी बिनी काही लांबलं होतं का याला? पाणी लांबलं होतं का? पाणी लांबल्यामुळे काय अवस्था बनली होती तुम्हाला? अवस्था बनली होती म्हणजे पूर्ण वाळाय चालू झालत. आणि शेजाऱ्यांचं त्यावेळेला आपलं पाणी 15 दिवस लांबलं होतं. शेजाऱ्यांच्या ऊसामध्ये आणि आपल्या ऊसामध्ये तुम्हाला काय फरक जाणवत होता? असा फरक आपण केलेलं कष्ट वाया जाणार असं वाटत होतं. बर ठीक आहे. आणि ही जर ड्रिप तुम्ही सांगितल्या पद्धतीने ड्रिप सोडून त्यातनं सोडल्यावर तुम्ही सांगितलं की जमिनीत वलावा टिकवून ठेवायचं काम सॉइल किंग करतंय. बर ते डोकीत घेऊन का आम्ही ड्रिप हातरून ते सोडलं. त्याच्यामुळं ह्याचं जे सोकायचं ऊस ते सोकायचं नाही, म्हणजे काळू स्ट्रॉंग राहायला लागलं. ते उन्हात सुद्धा असं पाणी पिल्यासारखं दिसायचं. मी 15 दिवस पाणी लांबून सुद्धा या पिकावर काय एवढा परिणाम झालेला नाही. होय ठीक आहे. ओके सर. अजून काय सांगू शकता शेतकऱ्यांना प्रोडक्ट बद्दल आणि ऊसाबद्दल? नाही, शेतकऱ्यांनी लागवड हे वापरण्यापेक्षा का नाही हे वापरायला पाहिजे. आता माझं जर 5 महिने झाले ऊसाला, 6 महिने झाले, 6 महिने झालं. 6 महिन्यात 5 ते 6 कांड्या वाढलेल्या. टोटल कांड्या 2 महिन्यात 5 ते 6 कांड्या वाढतात. म्हणजे का नाही सुरुवातीपासून जर तुम्ही आला असता आमच्याकडे तर ह्या अजून कांड्या माझ्या जवळजवळ 17-18 कांड्या तयार झाल्या. ऊस किती महिने? 6 महिन्याचा आहे. आता कांडे मोजून दावत यांना जरा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि 14 कांड्या तयार आहे. 14 कांडी 6 महिन्यात 14 कांडी तयार आहे. असं काय तुम्हाला अनुभव आला की आपण पहिलं करत होतो, पहिलं प्रोडक्ट वापरतो दुसऱ्या कंपनीचं म्हणा आणि ह्या कंपनीचं विनस इंडो लाईफ त्या कंपनीचं वापरल्यानंतर तुम्हाला काय जाणवतं दोन्हीच्या फरकामध्ये? दोन्हीच्या फरकामध्ये महिन्याला आपल्या रेग्युलर याच्या पद्धतीने 2 कांड्या म्हणजे हे सगळीकडे आहे. महिन्याला 2 कांड्याच वाढतात. 2 लय अति म्हणजे कोण लय मोठा शेतकरी असेल तर त्याचे 2.5-3 कांडे. तर आपल्या या नुसत्या एवढ्या औषधावर
एका महिन्याला 3 कांडे फिक्स वाढतात बघा. म्हणजे अशा जवळजवळ थंडी सपत आली आपली आता. होय आता उन्हाळा चालू आहे. एक तर जमीन निसरेची आहे आपली, होय बरं आहे का, त्यात पाणी कमी पडले तर तुम्हाला पिकावर त्याचा परिणाम जाणवला नाही म्हणताय, होय आणि पिकाची कांडी एवढी वाढते असं तुम्हाला म्हणायचं आहे. होय. हे खरं आहे का? खरंय खरंय. मग ह्या प्रोडक्ट बद्दल आणि ह्या पिकाबद्दल किंवा मातीचे जे काही टेक्चर बनलेलं असतं हे आपल्या, हे माती सुद्धा नाही तर बघितला का ना बघा की पूर्ण आता बघा किती हात बघा माझा हात घालतो उकरायचं लांब किती हात घालल तेवढा खोलवर जातो हात बघा हाताने एवढं जाते खोल. म्हणजे तुम्हाला म्हणायचं मातीत सुद्धा बदल झालेला आहे. होय बघा की तुम्हाला असं पहिलं जाणवत होतं का? असं पहिला नाही नाही असं कुठलं नाही कठीण राहणं असायचं नाही. हा, जे काय असेल ते बोला. तुम्हाला जेवढी माहिती आहे तेवढं बोला, कारण जेणेकरून शेतकऱ्याबद्दल हा मेसेज जाणं गरजेचं आहे. तुम्ही कुठला मेसेज जाणं गरजेचं आहे? तो आपल्या 3 बॉटल कल्चरचे आहेत आणि 2 बॉटल सॉल किंग आणि गोल्ड, हे शेतकऱ्याबद्दल जाणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे ड्रिपच पाहिजे असं काय नाही. माझ्या हिशोबानं का म्हणजे नाही भुईपटाने किंवा पंपानं सोडलं तर चालतंय. सोडलं तरी बी सुद्धा चालतंय. आणि ड्रिप असेल तर काय मग काय त्याचं सगळ्यात जास्त उत्पादन रासायनिक बी एकीकडे वापरावं आणि हे पण वापरावं. तर ह्याचं बेनिफिट आम्हाला जर सुरुवातीपासून असतं, आज 14 नाही तुम्हाला 21-22 कांड्या दिसल्या. ठीक आहे, तुम्ही मान्य. आमच्याकडे लेट आला म्हणून वेळ असते ती, हा वेळेनुसार सगळ्या गोष्टी घडत असतात. बरं ठीक आहे, विनस विंडो लाईफ ह्या कंपनीवर तुम्ही समाधान आहे का? ह्या प्रोडक्ट आणि पिकाकडे बघितल्यानंतर समाधान आहे. धन्यवाद. धन्यवाद.